नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण गावाकडील पद्धतीने मेथीची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता येथे एक जुडी मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे. अशी कोवळी कोवळी देठं शेंड्याकडची पाने काढून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवायची आहे 2 ते 3 पाण्याने. इकडे मी काय केलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि ती तव्यावर खरपूस असे कमी गॅसवर भाजलेले आहेत. शेंगदाणे भाजताय तोपर्यंत आपण भाजी धुवून घेऊया. अशी स्वच्छ मोकळ्या पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ भाजी धुवायची आहे. आता आपले शेंगदाणे देखील भाजलेले आहे कमी गॅसवर, अगदी खरपूस असे भाजलेले आहेत. आता ते थंड व्हायला ठेवून देऊया. आता इकडे कढई तापवायला ठेवून त्यामध्ये तेल टाकूया. इथे 2 वरगळे तेल वापरले आहे मी आणि बारीक कापलेला असा लसूण आहे भरपूर असा. तो चांगला गोल्डन होईपर्यंत असा चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपला लसूण पण चांगला लालसर झालेला आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान फुलू द्यायचे आहे. आता आपण जी भाजी स्वच्छ धुतलेली होती ना, ती पाणी निथळून घेतलेली आहे आणि परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये. आणि उलथणीच्या किंवा पळीच्या साहाय्याने अशी अलगद रीतीने अशी परतून घ्यायची आहे भाजी. आता आपले शेंगदाणे देखील गार झालेले आहे. भाजलेले शेंगदाणे त्याची टरफले काढून घेऊया. तोपर्यंत आपली भाजी परतते. आता आपली भाजी जवळजवळ परतून झालेली आहे. आता आपण भाजीचं वाटण करून घेऊया. वाटणामध्ये मी घेतलेले आहे 10 ते 12 हिरव्या मिरच्या. कमी तिखट आहे, मी जास्त घेतलेले आहे. ते तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घेऊ शकता. लसूण घेतले आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे 1.5 वाटी आणि त्याची बारीक असं पाणी टाकून वाटण करायचं आहे आणि भाजीसोबत परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवर परतायचं आहे चांगलं वाटण. आता आपलं वाटण परतत आलेलं आहे ना, तर आपण त्यामध्ये पाणी टाकूया. तुम्हाला जेवढं पातळ घट्ट रस्सा पाहिजे ना, तेवढं पाणी टाकायचं आहे. आणि अशी मेथीची भाजी ना, रस्सा भाजी खूप छान लागते बाजरीची भाकर सोबत. आणि मिक्सरचं भांडं जे होतं ना, ते विसळून घेतलेलं आहे मी, झाकण आणि मिक्सरचं भांडं. आणि आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे मी. अशी रस्सा भाजी आपण बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर चपातीसोबत खूप छान लागते. चुरून तर खूप छान लागते ही भाजी. आता आमच्या इथे 6 ते 7 माणसांचा स्वयंपाक असतो ना, तर त्यासाठी मी त्या हिशोबाने पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता पाणी टाकून झालेले आहे ना, तोपर्यंत पळी कढईमध्ये ठेवायची आहे आणि त्यावर अर्धवट झाकण ठेवायचं आहे, म्हणजे भाजी ओतू जाणार नाही. आणि चांगली उकळून घेऊया, म्हणजे त्या उकळीमध्येच आपली भाजी शिजली जाते. बघू शकता आता आपली भाजी उकळायला लागलेली आहे आणि कमी गॅसवर शिजवून देऊया. आता आपली भाजी देखील शिजलेली आहे. खूप छान वास येतो भाजीचा असा आणि चपाती भाकरीसोबत खूप छान लागते. अशी गावाकडच्या पद्धतीने मेथीची भाजी तुमच्या घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.